आई मला माफ कर, पण तुझा मोबाईल जरा ऑफ कर. अभ्यास आम्ही करताना आई तुझा व्हॉट्सअप चालू असतो, रोज नवा स्टेटस तुझ्या मोबाईलवर दिसतो. कमेंट करता करता जेवण करताना बाबांचं पोटही भरलेलं असतं आणि कमेंट करता करता बाबांचं पोटही भरलेलं असतं. अहो बाबा, जिज्ञासू वय आमचं, प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायचं हेच काम आमचं. मग दिवसभर जे तुमच्या हातात दिसतं ते आमच्या डोक्यात बसतं. लेकरू रडलं की त्याच्या हातात मोबाईल देतात, तेही लगेच शांत बसतं. नवं जग त्याला त्याच्यामध्ये दिसतं. ते नंतर गाजतं, वाचतं, खेळवतं, नाचवतं आणि कवळ्या वयात नको नको ते दृश्य दाखवतं. ते दृश्य बघून आम्ही आनंदी होतो. आई वडील झोपले की त्यांचा गुपचूप मोबाईल घेतो. कधी कधी व्हिडिओ बघण्यातच आमचा दिवस जातो. याचे काही भान तुम्हाला राहत नाही. अहो, चिखलाचे गोळे आम्ही, आकार देणारे तुम्ही. आजारी पडलो आम्ही तर अस्वस्थ तुम्ही होणार आहे आणि दिवसभर कष्ट करणारे तुम्हीच. पण आज तुमच्या आणि आमच्यामध्ये एक दरी पडली आहे. मोबाईल नावाची व्याधी इथे सगळ्यांनाच जडली आहे. पण लवकरच या व्याधीचा उपाय शोधला पाहिजे आणि रडणाऱ्या लेकरांच्या हातात आजी आजोबांचा हात दिला पाहिजे. मोबाईल कळण्याआधी त्याला रामकृष्ण कळायला पाहिजे. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारा माझा शुभा कळाला पाहिजे, माझा शुभा कळाला पाहिजे. आणि स्वराज्य टिकवण्यासाठी शरीराचे तुकडे तुकडे होत असताना असाही यातना सहन करणारा माझा शंभो राजा कळाला पाहिजे, माझा शंभो राजा कळाला पाहिजे. परिस्थिती नसताना, गरिबी असताना पाव खाऊन अभ्यास करणारा, जगात सर्वात मोठं संविधान लिहिणारा माझा बाबासाहेब कळायला पाहिजे, माझा बाबासाहेब कळायला पाहिजे. मोबाईल कळण्याआधी त्याला रामकृष्ण कळायला पाहिजे. म्हणून म्हणते, आई माफ कर, पण तुझा मोबाईल जरा ऑफ कर, तुझा मोबाईल जरा ऑफ कर. धन्यवाद.